बघ तो तुला फसवतोय, त्याचा डोळा तुझ्या प्रॉपर्टीवर आहे. अरे मामा, फसवायला मी काही लहान बाळ आहे आता. मला सगळं कळतंय, मला कोण फसवते, कोण कसं वागते. तुला खोटं वाटतंय ना? तुझी सर्व प्रॉपर्टी माझ्या नावानं कर आणि तुझं तोंड कायमचं काळं कर. आणि मामा, तू ना माझ्या प्रेमाची परीक्षा नको बघू. आणि प्रेमासाठी ना लोक जीव देतात, आणि प्रॉपर्टी काय चीज आहे रे. मग कर माझ्या नावावर प्रॉपर्टीच तुझी सर्व. कर काय करायचं ते. जा तुझं तोंड काळं कर. मग स्वामिनी मॅडम कधी करायचं लग्न? आज चक्क गुलाब आणि हा शिव. तुम्ही सिरियस कधी होणार आहे की नाही? अगं मी सिरियसच आहे. तू बोल, आजच्याच लग्न करायचं का? आता किती वेळा लग्न करायचं? कोर्ट मॅरेज केले ना हो आपण. अगं केलंय, मला मान्य आहे. तर मला काय म्हणायचंय, मला आता लग्न आहे ना असं सगळ्यांच्या समोर एकदम धुमधडाक्यात एकदम वाजत गाजत करायचं लग्न. काय माहितीये का, माझ्या आजीची इच्छा आहे की माझं लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं पाहिजे. शिव, तुम्हाला माहिती आहे ना, मला दिखावा करायला नाही आवडत. तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही, बस. अगं मग ठीक आहे ना, त्यात एवढं रागवायला काय झालं? तू रागून नको बोलत जाऊ. तू जर समजून सांगितलं तर मला नीट समजेल ना, आणि त्यात जर प्रेमाने सांगितलं तर अजूनच चांगलं समजेल. विषय तसा गंभीर झालाय शिव, आणि त्यात ना तुम्हाला अजिबात सिरियसनेस पणा नाहीये. अगं मी सिरियसच आहे. माझा मामा बोलतोय, एकतर तुला प्रॉपर्टी मिळेल, नाहीतर शिव. पण मला सांग, अशी किती आहे तुझी प्रॉपर्टी? बारामतीला 6 एकर. 6 एकर. हे बघ, तुझ्या मामाला नीट सांगायचं, अजून 2 एकर लागली ना तरी हा शिवभाव देईन म्हणून. कळलं का? सांग माझा निरोप त्याला. कारण आम्ही ड्रायव्हर लोक ना कमी नाही. मला हेच ऐकायचं होतं. मी ना आज खरंच खूप खुश आहे. माझा मामा बोलत होता की तो तुझ्यावर प्रेम नाही करत आहे, त्याचा डोळा तुझ्या प्रॉपर्टीवरती आहे. प्रॉपर्टी म्हणे. आणि आज माझी आणि मामाची ना खूप मोठी भांडणं झाली. तुला जर काय प्रॉब्लेम असेल ना स्वामीनी, तर मी येतो तुझ्या सोबत. त्याची काहीच गरज नाही. जर राजा खरी साथ देणार असेल ना, तर राणी कोणाच्या बापाला घाबरत नाही. जरा जास्त होते असं वाटत नाही का तुला? स्वस्तातली चीज मला पण आवडत नाही, हे माहित नाही का? हे बघ स्वामीनी, फक्त आजच्या दिवस, उद्या हे राजाची राणी माझ्या महालात असेल. हे आता जरा जास्त जाती नाही का शिव? कसे राणीच एवढ्या महागाची म्हणल्यावर हा राजा बी काय स्वस्तातला नाही ना. अंड्याला मॅडम. ए छोटू, अंडेवाला मॅडम काय बोलतो? आता फुल अँड फायनल वहिनी बोल. हा म्हणजे आता सगळ्या नात्यांचा उडवते बार, आणि ओनली शिव अँड स्वामिनीचा परिवार. म्हणजे फायनल झालं? हा. कसं आहे माहितीये का, शिवभाऊच्या मनात मीच प्रेम जागवत होतो. हो का? आणि तसं पण तुम्हाला माहितीये, हा. शिवभाऊचा छोटा मेंदू उगत नाही म्हणत मला. बरं चला, जाऊ का मी? आता ना एक काटा काढायचंय. कसला? तो काटा काढला ना की मग रोजच दिवाळी. आयला लाडू लय आवडते बरं का मला. हो का? मग तुमच्या वजना एवढं लाडू तुम्हाला रोज बनवून घालते. फक्त आजच्या दिवस वाट बघा, उद्यापासून आहेच. शिवभाऊला सांगावं लागतंय जाऊन. अरे हो, बरं झालं तू भेटलास. तू बोलत होता तसं काहीच नाही झालं. कागदपत्र तयार कर, डोळे झाकून सही करते मी त्याच्यावर. तू काय म्हटला शिव्या ग? परत तसंच. तुला किती वेळा सांगितलं त्यांच्याबद्दलचा एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही म्हणून? अरे बाळा, ते तुला फसवतोय. मामा, मी काय तर लहान बाळ नाहीये की मला कोण फसवतंय आणि कोण माझ्याशी कसं वागतंय ते समजत नाहीये. आणि मामा, नाती जपायला शिक. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये रे. नाती जपायला शिक, नाहीतर एक वेळ अशी येईल ना की मैतीला सुद्धा माणसं भाड्याने बोलवावी लागतील. ए तू पुढचं नको रान मारूस. आजच्याच कागद तयार कर, तू सही कर आणि घर खाली कर. आजच्या आज नाही, आत्ताच्या आत्ता जाते. जेव्हा कागदपत्र तयार होतील ना तेव्हा कॉल कर, इन सही करायला. झालं ना तुझ्या मनासारखं आता? बघ, तुला अजून सांगतो, ते तुला फसवतोय. तू परत नाही रडत आलीस तर माझं नाव बदलून घे. रडत आणि परत तुझ्याकडे? अरे त्यांनी जर मला फसवलं ना तर डायरेक्ट माझ्या मैतीला ये मग.
आता लय उशीर झालाय. शेजारी एक मंदिर आहे. आजची रात्र ते आपण मंदिरातच थांबू. मंदिरात? हा. त्यापेक्षा आपण एखादी खोली पाहू आणि राहू ना. मंदिरात कसं झोपणार? अगं माझ्याकडे जेवढं पैसे होते ना सगळं संपलं. आता 1 रुपया पण नाही माझ्याकडे. आणि कशी खोली घेणार आपण? पैसा सगळं संपलं, आता काय करायचं? हो का? तू या ड्रायव्हरला जीव लावलाय ना तर विश्वास ठेव, तुला काहीच कमी पडू देत नाही. अगं शेजारून एखादी गाडी जर गेली ना तर ती कोणती गाडी आहे, तिची आताची कंडिशन काय हे एका क्षणात सांगू शकतो. फक्त आजची दिवस, फक्त आजची रात्र. आणि राहिला विषय कामाचा आणि खोलीचा, उद्याच जातो गावात कुठं आणि बघतो एखादं काम काय भेटतंय का, आणि खोलीच पण नियोजन लावतो. मग आज काय खाली झोपायचं? खाली कसं? मग हे हृदय कशासाठी आहे? मग आज काय मेन्यू आहे तुमच्या हृदयात जेवणाचा? तू एवढं प्रेमानं बोलते ना तर असं वाटतं की माझं काळीच कापून तुला खाय घालावं. काय आज काय गोड गोड बोलूनच झोपावं लागतं वाटतं उपाशी. तसं कसं? मी आधीच विचार केला होता म्हणून मी आपल्या दोघाला खायला भजी आणले. आज हे भजे खाऊ आणि उद्याच बघतो बाकीचं काय करायचं. बरं चालतंय की. धर खा भजी. अगं स्वामीनी चहा झाला का नाही? हा आले. वाह वाह क्या बात. छोटू कुठे गेला? छोटूचं तर काम वाढले आता छोटूच्या माग. घ्या चहा घ्या. आज बऱ्याच दिवसातनं पहिल्यांदा चहा पितोय, ते पण तुमच्या असते बरं का. आवडला का? एकच नंबर झाला चहा, अगदी तुमच्यासारखा. आजी असते ना, हा. आजीला पण आवडला असत. आता आजी गेली बाहेर गावी, येतो म्हणली. कधी येणार आहेत त्या? येतील 4-5 दिवसांनी. आणि 4 धामला गेली ना ती, इच्छा होती. आणि नवस पण बोलली होती ती की माझ्या शिवचं लग्न होऊ दे, मी 4 धाम करेन म्हणून. होय का? जसं कळलं तिला लगेच निघाली. मस्त झाला आणि छान दिसतंय बरं का. थँक्यू. झालं का मनासारखं? तुमचं नाही झालं का? हे झालं की. मग छोटा कुठे गेला? छोटू मग आता बिझनेस वाढला त्याच्या पाठीमागे, पण तो बारीक माणूस नाही राहिला आता ना. त्याला लाडू बनवायचे. हो ना. त्याच्या वजना एवढी ते पण आहे. काय काय नवस केलता काय माहिती. भारी छान. चहा त्यासाठी जाणून ठेवला होता का एक? हा तो आहे म्हणून. अहो बसा. अहो शिव काम पडलंय ना, आवरू देत ना. अरे काय काम, कामच करायचं आयुष्यभर. काहीतरी मन मोकळ्याने बोला आमच्याशी. कवर काम कराल, कधी आमच्या वाट्याला काम द्याच जावा की. आता तुम्ही घरातली काम करणार.
काय छोटू ये की. अरे चहा ठेवलाय तुझ्यासाठी बाळा. या नाश्ता करायचा का? पोहे. लाडू खाणार ना? हो तुमचं वजन आहे एवढं ना. छोट्या लगेच आला तू. बर बर बर. काय काम चालत गावात तुझी? बघू आता पुढे गेलो आपल्याला काहीतरी आसरा भेटल. थोडंफार हे पण दिवस काढावं लागणार आता. अजून किती लांब आहे हो? आलं इथं जवळच आहे. बापरे, किती चालला. आता आयुष्यात सुरुवात झाली म्हणलं थोडंफार आता हे पण सण करावं लागणार आपल्याला. माझे पाय दुखतायत ना. होय हा? ही देवी नवसाला पावती करा. पावती दिला. मला पण एक नवस बोलायचंय. कुठलं? मायाविषयी बोलायचंय. काय? काय नाही काय नाही, चला. मग प्लेअर ते का? आज इथं गावात जातो. काहीतरी काम शोधून येतो. कोण आहे तू? अहो इथं मंदिरात पाया पडायला. काय लपडी सुपडी करायला आलाय काय? अहो नाही हो. कुठला आहे तू? मी हे इथला अकलूच आहे. अकलूजचा. हा. नाव काय? माझं नाव राघव. राघव. आणि ही काय माय नाव आहे? नाही हो बायको आहे माझी ती. मनीष नाव आहे तिचं. असं आहे का? हा. कशासाठी आलाय तुम्ही? इथं काय काम आहे मग? आम्ही कामाच्या शोधात आलो इथं. असं आहे का? आता हो का तुम्हाला खरं सांगाय काय अडचण नाही. हा माझी गावाकडे झाले ते भांडणं. बर त्यासाठी आम्ही आमचं गाव सोडून ह्या गावात आलोय. बर. आणि ह्या गावात कोणी ओळखायचं नाही आमच्या. आणि इथं आलोय तर आम्हाला राहण्यासाठी बी काही नाही आणि कामधंदा पण नाही. तुमच्याकडे एखादा कामधंदा असला तर द्या. आणि महत्वाचे जेवढं होतं पैसे तेवढं सगळं संपल्यात आहे. पैशाची गरज आहे त्यासाठी कुठलं काम भेटेल तर असलं तर सांगा मला. बर बर. लय वेळ बसू नका. आम्ही बघतो काहीतरी कामाचं. कळलं का? बर. आणि इथं थांबा. हा आम्ही आलोच माघारी. हा हा. हा इथंच थांब जरा ही सुरक्षित जागा वाटते. मंदिर माणसं येतात जातात त्याच्यामुळे काही विषय नाही. बघून येतो काय काम ते. हो लवकर या पण. हं? नमस्कार. नमस्कार. होय काका इथं काम भेटेल का हो कुठं? नवीन दिसतोय तू गावात. कुठलं गाव आहे? मी अकलूजचा आहे. अकलूच आहे. हा बर. ती काही अडचणीमुळे मला इकडे यावं लागले. आणि काम पण नाही काय तर काम असेल तर सांगचाल का? काय काम करतो तू? मी रानातलं कोणतं काम करतो. मला गॅरेज काम येतं. गावंड्या हाताखालचं जमचं. आणि मी ड्रायव्हर पण आहे. एकटाच आहे का अजून कोण आहे? नाही बायको पण सोबत आहे की. त्यामुळे लय अडचण चालली पैशा पाण्याची. थोडं बघा काम. बघू आता तर काय नाही. तुझा नंबर दे. घ्या 98 90
ऐका ना दादा, इथं भाड्यानं कुठले रूम भेटेल का हो? नाही तिथं भेटणार नाही का? नाही. नमस्ते काका. हा नमस्ते. काका इथं काम भेटेल का मला? काम नाही घेत काय? नाही का? नाही. बरं, इथं सोबत कुटुंब होतं, म्हणजे फॅमिली होती, हा, हा. नवरा बायको होतो मी. इथं एखादी राहण्यासाठी रूम भेटेल का? रूम इथे एवढ्यात तर नाही, इथं पहिल्याच शिक्षक लोकांनी गेलेले त्या वरच्या भागात बघा भेटली तर तिथे वर आहे तिकडे. बरं हा. येऊ का? हा चालतंय. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरीला, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, ड्रायव्हरला जीव थोडा लाव पोरीला. ऐका ना दादा, हा बोला की. मी चौकात विचारलं, हा. त्यावेळेस त्यांनी तुमचं नाव सांगितलं. हा तर एखादं काम भेटेल का मला तुमच्याकडं? काम आहे. हा. आला का आमच्या कामा कशाला पाहिजे देतोय आधीच लागा? एखादीच वर देता फक्त मला कधीतरी. अरे लागा इथं आधीच काम नाही ते आम्हाला, तुला कुठनं देऊ मी? बघा असलं तर फॅमिली घेऊन आलोय, त्या पावसामुळे लय पैशा पाण्याची अडचण चालली आहे. अरे दादा बघू चालतंय, मी काय करतो माहिती आहे हा. का? ह्या गावात तू काय राहू नका, ह्या गावातली लय माणसीच काढायची. ह्या गावात राहू नको, पुढच्या गावात जा, मला तू नंबर दे, हां. मी तुला कॉल करतो. बरं बरं, पण आठवण येऊन करचाल का? हो 100% करणार तुला. खरंच लय गरज आहे हो. हो ठीक आहे चालतंय. तुमचा नंबर सांगा मला. मी 75 हां. 59. बरं बरं, मिस कॉल मारलाय तुम्हाला. हो ठीक आहे बघतो. हा आलाय. करचाल ना पण? हो 100% करणार. लय गरज आहे राव. हो येऊ का? हो ये. आलात तुम्ही? आलो की. अगं पाणी पी की. बस बस. बरं चल तिथे जाऊन बसू. हा चला. मग काय झालं तुमचं आज कामाचं? गावात गेलो होतो, 4-2 माणसाला विचारलं की काम आहे का म्हणून, तर ते म्हणले उद्या सांगतो म्हणून. नंबर दिलाय, करतील कॉल. आणि खोलीचं? अगं खोलीला काय झालंय, आपण ह्या गावात अनोळखी, ते काय म्हणतात तुम्ही आमच्या ओळखीचं ना पाळखीचं, तुम्हाला काय करणार नाही, मी खोली देणार. आपण काय मॅटर केलाय नाही केलाय त्यांना काय माहिती आहे का? ते म्हणतात तुम्ही काय करू ना आमच्या दारात कशाला राहू तुमचं कटकट. त्यामुळे रूमचं थोडं अडचणच वाटायला लागली मला. पण तुमचे फ्रेंड होते ना ते ड्रायव्हर, मग त्यांना विचारायचं ना, त्यांच्याकडून मदत घ्यायची. अगं माझे ड्रायव्हर तर सगळे मित्रच आहेत, पण ह्या गावातला कोण नाही ग. आणि जे ओळखीचे आहेत ते सगळे बाहेर वर्दीवर गेलेत, आणि जे बाकीचे आहेत त्यांचा फोन लागा नाही. आणि महत्त्वाच्या विषय, ज्या गावात आपण आलोय ना त्या गावात एक पण माझा मित्र नाही. आणि जर मित्र जर असताना तर आपल्याला वन फिरायची गरजच पडली नसते. त्यांनी कधीच रूम बघितली असते आणि मला काम पण बघितलं असतं. मग आता काय करायचं? मला तर लय टेन्शन आलंय. जाऊ दे, मलाच एका गोष्टीचं वाईट वाटायला लागले. उगाच तू गावातला मॅटर केला, तर मॅटर झाला नसता ना तर ही वेळ आली नसती. मला तर लय मोठा पश्चाताप वाटायला लागलाय. जाऊ दे ना, त्यात तुमची काय चुकी होती? चूक माझी नाही ना ग, पण त्या एका चुकी पाय माझ्यासोबत तुला वाईट दिवस बघायचे आले ते. हा, आता प्रेम केलंय बोलल्यावर तर एवढं तर सहन करायलाच लागणार. अरे प्रेम केलंय ना, पण मला कसं वाटायचं माहित आहे का, आपलं लग्न झाल्यानंतर आपण सुखा समाधानानं राहील, व्यवस्थित राहील. पण बघ ना आज आपल्या वेळ काय आली, त्याच्या दारात भटकायची वेळ आली. असं एवढं वाईट वाटतंय का नाही? लय वाईट वाटतंय. जाऊ दे, मी आहे ना तुमच्या सोबत. तू तर आहेस की ग. जाऊ दे, बघू दिवस बदलते. बरं ऐक, रात्रीच्या धरून तू काय खाल्लं नसं
मी भेळ आणली, ती भेळ खा. आलंय. कोणच नाही का? हा ना, काल आपल्याला इथंच भेटलेली. हो होय ना. आईला इथं कोणीच नाही. तिकडे बघायचं का? चला बरं, चला तिकडे बघू. आईला होय पळता नाही या झुडपा फिटपट्टे यांचा शिन बिन चालू नसेल ना? आईला मला पण डाऊट येतो 100% इथं कुठे बघायचं काय जाऊ? खेड्या मेड्यातला सीन असला तर बघूया का जाऊन. बघायचं का जाऊ? आ, तिकून चला, तिकून वाटे चला. चला. आईला इथं पण नाही टीव्ही. ए चला, मला माहिती ते कुठं असणार. चला कुठं आहे? चला ये माग ते या. अरे कुठे नेतो छोट्या? चल ये मागे. अरे छोटा इकडे कुठे बाय? थांब रे, चल तू माझ्या मागे चल. येते ते विरे. त्यात त्यांचं काय सांगा, जोडपय बाबा. काय हिथून तर काय दिसा ना. एक काम कर, मला उचलून घे इकडे. चालतंय का? नाही उतरव खाली. काय बघितलं विहिरीत दिसलं? अरे मला वाटलं त्यांनी आत्महत्या केली असेल. पण त्यांनी हा आत्महत्या कशाला माराय करते देवी? पण आता जाऊन द्याचा, गेली असत्या गाव सोडून. ती काय जोडपय म्हणल्यावर 12 वाटा त्यांना, ही गाव ती गाव. पण तुला कसं माहिती एवढं? अरे मी पण ह्यातूनच गेलोय आणि मला डाऊट आलताच. तरी पण डाऊट आलताच. बरं झालं आपण त्यांना कामावर ठेवलं नाही. मला डाऊट आलताच ही एक ना एक दिवस नक्की 100% दगा देणार म्हणून. आणि ते तसंच झालं. माझ्या मनात होतं ना, ते तसंच झालं. बर चला आता ह्यांना काय बघून फायदा नाही, ही निघून गेली. चला आता आपला काम धंदा बघू. चला चला चला. गाव कसलं भारी आहे ना. बारे अजून किती दिवस भटकायचे काय माहिती बाबा. हो ती जोड कुठे? आम्ही मगाशी मंदिर अख्खं हुडकलं आणि तुम्ही इथं गावभर बोंबल हिंडत होय. हा कळतं का नाही तुम्हाला काय? का हो काय झालं? हा कळतं का नाही काय? आम्हाला वाटलं फास बीस घेऊन मेला काय? कशाला घेऊन फाशी? म्हणजे आम्ही तुमचं भलं करायचं आणि तुम्ही असं वना गावात हिंडायचं म्हणलं कसं व्हायचं? ड्रायव्हर आहे म्हणून इज्जत राखतो तुमची, तुम्ही आमच्या पार हीच कराय बघताय का? काय झालंय सांगा की मला. काम धंदा पाहिजे का नाही तुम्हाला? हो पाहिजे ना. मग त्यामुळे आलतो ना तुमच्याकडे. तुम्ही इकडे गावात हिंडत आहे. हाय का काम त्यांना? हा पाहिजे काम? हो पाहिजे ना. चला आमच्या माग मग. हो चालतंय. चल 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 चल. काय चाललंय शोभाव? झालं का नाही मनासारखं? झालंय की अगदी माझ्या मनासारखं झालंय. लय कष्ट घेतलं तुमच्यासाठी शोभाव मी. काय सांगताय? आतून एक कष्ट घेतलं. हा तो मामा अहो ते नाहीच म्हणत होता ना. बर हा पण त्याला बी सांगितलं जरा समजावून 2 गोष्टी. अरे ऐक म्हणलं तू. तुम्ही समजून सांगितलं नाही का? हा बर चांगलंच केलंय की मग. आता ह्याच्या पाठीमाग नेमकं कुणाचा हात होता ही सगळ्यांनाच माहिती. बरं असू द्या.
तुमच्यामुळं कोणा झालं आमचं लग्न म्हणायचं. अहो माझी मुळच की. चांगले चांगले. हा. बरं ह्या गोष्टीला तोंड गोड करा मग. हा स्वामिनी चहा ठेव का 2 कप. आली बघा जोड आमची. वाटतंय का नाही? आता साहेब हे बघा आता नवीन कोण आले. कोण आहे ती. छोट्या हा काय आहे? ही नवीन लग्न झालंय, नवीन जोडपत आहे. ते कामासाठी आणले आताच. म्हणलं कामाला आता तुम्ही जसं मला आणले ना कामाला, तसं म्हणलं त्यांना पण लाव. गरीब आहेत बिचारे, बर आल्यात पोट भरायला. नका तू छोट्या हा तू नेमकं माझ्या पावला पाऊल ठेवला की रे. बघा आता तुमच्या हातावर हात नाही मारणार तर कुणाच्या हातावर हात मारणार. हायला मूर्ती लहान पण कीर्तिमान सारखं आता मला शोभलं बघ तू कसा वागलाय ते. तानाजी काय करायचं मग. काय म्हणजे नाही घेऊ की, कारण तसं पण आपल्याला गरज आहे ना. काय ते मंदिरात आले होते, बर नंतर आम्हाला गावात ही भेटली, आली तुमच्याकडे घेऊन. बर त्यांना बर. काम पाहिजे ना. काय रे बाळा काय म्हणजे काय करतो काय तू. नमस्कार. मी सगळे काम करतो हा रानातली, आणि महत्वाचे मी ड्रायव्हर पण आहे. ड्रायव्हर आहेस. हो अरे वा वा क्या बात आहे क्या बात. बस 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 खुर्ची बस. आहे आहे. अरे बस रे. ह्या कोण मॅडम मिसेस. हा बर बर लग्न नवीन झालेलं दिसते. हो झालं 2 महिने झालं होतं. लव्ह मॅरेज एक काय. हा लव्ह मॅरेजच आहे. मला वाटलंच ड्रायव्हर म्हणलं की लव्ह मॅरेज आलंच. मग आता काय प्रोग्राम काय म्हणजे काय म्हणणं काय तुमचं. काम पाहिजे होतं. काम ड्रायव्हिंग येतं लायसन आहे तुझ्याकडं. हो लायसन आहे, हेवी लायसन आहे माझ्याकडे. हेवी लायसन आहे. हो अरे वा वा. मग राहणार कुठं. तीच सुविधा नाही माझ्याकडे, म्हणजे तीच सोय नाही माझ्याकडे. तात्या अहो ही तर माझीकडे आलत सकाळी. बर हा मी सांगितलं म्हणलं शिवाभाऊकडे जा म्हणलं, इथं काम आहे म्हणलं तुला. मीच लावून दिलं परत ना. त्याचा फोन नंबर घेतला मी सकाळी. बर बर बर. हा केलता का फोन त्यांना. हो केलता व्हय. केलता की. म्हणून आलेलं दिसत नाही का? हा म्हणून तर तुमच्याकडे आलती. बर बर बर. मग काम करा. काय खाल्लं पिल्लंय का. नाही भाऊ, मागाशी बेड घाललेली तीच. बरं काम करा फ्रेश वगैरे व्हा आता. काय पोरे फ्रेश वगैरे व्हा मस्त पैकी. चहा जेवण नाश्ता पाणी करा. मग बघू काहीतरी कामात जुगाड लावू आपण. जाऊ घरात. स्वामिनी हो पाहुणे आले तर बघ इकडे. भाऊ आहे का ना, राहायची सोय नव्हती. राहायची सोय आपल्या इथं राहावं ना. त्यात काय विषय काय म्हणायचं तात्या. बरोबर आहे. थोडं आपला आहे थोडं काय देव माणूसच गावलं की आपल्याला भाऊ. अरे असं दे बाबा कशाचं काय आपलं कर्तव्य. एक ड्रायव्हर एका ड्रायव्हरच्या कामाला येणार नाही तर मग कोणाच्या कामाला येणार. बरोबर ना छोट्या. ड्रायव्हरच एका ड्रायव्हरची परिस्थिती जाणू शकतो बाबा. त्यामुळं तू काय असं काय गैरसमज करून घेऊ नको. बिंदास्त राहा. तिथं रूम आहे मी तुला सांगतो. चला फ्रेश वगैरे व्हा. आणि ह्या आमच्या मॅडम. हे इकडे आहे मॅडम पुढे जरा. असं दोघांचं लग्न झाले लव्ह मॅरेज. जरा लक्ष असू द्या. जाओ फ्रेश व्हा. जा बघा बस. जा 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 जा. हे याला थोडा रूम बिम दाखवा ना जरा. हा जा तानाजी बघा रूमचं त्यांचं काय बघा. कामाचं म्हणले चला आपल्याला ड्रायव्हरची गरज आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही.